मित्रांनो, तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात आहात व तुमची प्रतीक्षा आता संपली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जॉब्सच्या बंपर भरतीची माहिती घेणार आहोत. तुम्हाला हवी असलेली संधी चुकू शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली येथे क्लर्क म्हणजे ज्युनियर असिस्टंट या पदासाठी तब्बल 444 जागांची बंपर भरती निघाली आहे. ही एक मोठी संधी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला या भरतीची सर्व सविस्तर माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहे. सर्वात आधी आपण महत्त्वाच्या तारखांबद्दल बोलूया. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 24 जून 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जुलै 2026 आहे. तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज आणि परीक्षेची फी याच तारखेच्या आत भरायची आहे. आता पाहूया शैक्षणिक पात्रता. या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे, पण त्याचसोबत तुमच्याकडे MSc किंवा शासनाने मान्यता दिलेले समकक्ष कम्प्युटर प्रमाणपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमचे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्युटर म्हणजेच IT क्षेत्रात झाले असेल तर मात्र तुम्हाला या प्रमाणपत्राची अट लागू होणार नाही. वयोमर्यादेचा विचार केला तर 20 जून 2026 रोजी तुमचे वय किमान 18 ते कमाल 35 असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमचा जन्म 21 जून 1991च्या आधीचा नसावा याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. आता एक अत्यंत महत्त्वाची अट जी तुम्हाला सविस्तर माहीत असली पाहिजे. शासनाच्या नवीन नियमानुसार या 444 जागांपैकी 70% जागा या सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांसाठी राखीव आहेत आणि उर्वरित 30% जागांवर इतर जिल्ह्यातील उमेदवार अर्ज करू शकतात. पण जर इतर जिल्ह्यातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या रिक्त जागासुद्धा सांगली जिल्ह्यातील उमेदवारांमधूनच भरल्या जातील. त्यामुळे उमेदवारांकडे रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. पगार किती मिळेल हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात असेल. निवड झाल्यावर तुमचं प्रोबेशन पिरियड म्हणजे परिवीक्षा कालावधी 12 महिन्याचा राहील. या 12 महिन्यांच्या काळात तुम्हाला दरमहा 22,000 रुपये इतके मानधन दिले जाईल. हा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आणि तुमच्या कामाचे मूल्यमापन झाल्यानंतर तुम्हाला बँकेच्या नियमित क्लर्क पदाच्या पे स्केलनुसार संपूर्ण पगार लागू होईल. निवड प्रक्रिया कशी असेल ते सविस्तर समजून घ्या. उमेदवारांची निवड ही ऑनलाईन लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीवर आधारित असेल. तुमची ऑनलाईन परीक्षा एकूण 90 मार्कांची असेल आणि ती सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ दिला जाईल. या परीक्षेत बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, इंग्रजी, कम्प्युटर आणि IT, बुद्धिमत्ता आणि गणित तसेच मराठी भाषा या 7 विषयांवर प्रश्न विचारले जातील. परीक्षेची भाषा इंग्रजी आणि मराठी असेल. लक्षात ठेवा, या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे. तुम्ही दिलेले उत्तर चुकीचे ठरल्यास 0.25 म्हणजेच 1/4 गुण पेनल्टी म्हणून वजा केले जातील. मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला या परीक्षेत किमान 50% म्हणजेच 45 गुण मिळवणे अनिवार्य आहे. ही परीक्षा सांगली, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या 4 केंद्रांवर घेतली जाईल. शेवटी अर्जाची फी आणि प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाची फी 1,000 रुपये अधिक 18% GST मिळून एकूण 1,180 रुपये एवढी आहे. ही फी कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. अर्ज करताना तुमच्या अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो, काळ्या शाईत केलेली सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि एका कोऱ्या कागदावर काळ्या शाईत स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेले डिक्लेरेशन स्कॅन करून अपलोड करणं बंधनकारक आहे. तुम्ही www.sanglidccb.bank.in/career या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, ही होती सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या क्लार्क भरतीची सविस्तर माहिती. ज्या उमेदवारांचे स्वप्न बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचे आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आजच तुमचे आवश्यक डॉक्युमेंट्स तयार करा आणि वेळेत आपला अर्ज भरून घ्या. सर्व प्रकारच्या नोकऱ्यांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकनला हिट करायला विसरू नका. पण सोलापूर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित बँकेत निघालेल्या नवीन नोकरीच्या संधीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या जाहिरातीनुसार रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड मंगळवेढा येथील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीमध्ये प्रामुख्याने 3 पदे भरली जाणार आहेत. पहिलं पद आहे ज्युनियर ऑफिसर, ज्यासाठी एकूण 4 जागा रिक्त आहेत. या पदासाठी तुमची शैक्षणिक पात्रता BCom किंवा MCom असणे आवश्यक असून ज्युनियर ऑफिसर किंवा शाखेचे शाखाधिकारी म्हणून काम करण्याचा 5 वर्षांचा अनुभव मागितला आहे. दुसरे पद आहे वसुली अधिकारी म्हणजेच रिकव्हरी ऑफिसर, ज्यासाठी 2 जागा आहेत. यासाठी BCom सोबतच GDC&A उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच वसुली अधिकारी म्हणून काम करण्याचा 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तिसरे आणि महत्त्वाचे पद म्हणजे क्लर्क, ज्यासाठी सर्वाधिक 5 जागा आहेत
या पदासाठी तुम्ही कोणत्याही शाखेचे पदवीधर असाल तरी अर्ज करू शकता. फक्त तुम्हाला संगणक क्षेत्रातील बेसिक ज्ञान आवश्यक आहे. या पदासाठी कोणत्याही अनुभवाची गरज नाही, त्यामुळे फ्रेशर्ससाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी 25 जून 2026 पासून पुढील 7 दिवसांच्या आत म्हणजेच दिलेल्या मुदतीत आपले योग्य ते सर्व कागदपत्रे आणि अर्ज बँकेच्या ho@rssbank.in या ईमेल आय डीवर पाठवायचे आहेत. पात्रताधारकांनी ही सुवर्णसंधी अजिबात गमवू नका आणि त्वरित अर्ज करा. तेच नोकऱ्यांची माहिती डायरेक्ट आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम अथवा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. द सह्याद्री सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्याकडून 2 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पहिले पद आहे ब्रांच मॅनेजर म्हणजे शाखा व्यवस्थापक, जे कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहे. या पदासाठी MMRDA क्षेत्र आणि सातारा जिल्ह्यातील रहिवासी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय 40 ते 60च्या दरम्यान असावे. शैक्षणिक पात्रतेसाठी तुम्ही पदवीधर किंवा पदव्युत्तर असणे आवश्यक आहे आणि जर JIIB किंवा CAIIB झाले असाल तर प्राधान्य मिळेल. शाखा व्यवस्थापक म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच सहकारी बँकांमधील निवृत्त मॅनेजर्ससुद्धा यासाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराला CBS, बँकिंग ऑपरेशन्स, RBIचे नियम आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे ज्ञान असावे. तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व असणे आवश्यक आहे. या पदासाठी दरमहा ₹40 मानधन दिले जाईल आणि सुरुवातीला 6 महिन्याचा प्रोबेशन कालावधी असेल. दुसरे पद आहे ट्रेनी क्लर्क म्हणजेच प्रशिक्षणार्थी लिपिक. यासाठी वयोमर्यादा 21 ते 25 दरम्यान आहे. उमेदवाराने कॉमर्स शाखेतून म्हणजेच वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण केलेली असावी. ज्यांना सहकारी पतसंस्था आणि बँकांमध्ये कामाचा अनुभव आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. मात्र फ्रेशर्स उमेदवारही यासाठी अर्ज करू शकतात. ह्या पदासाठी संगणक आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ₹18,000 मानधन मिळेल. या दोन्ही पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 10 जुलै 2026 पूर्वी बँकेच्या sahyadri.bank.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करिअर या पर्यायावर क्लिक करून आपले अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत. वेळेत आपले अर्ज नक्की भरा. उमेदवार बँकिंग क्षेत्रात मोठ्या पदावर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेकडून एक सुवर्णसंधी आली आहे. या अधिकृत जाहिरातीनुसार भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBIच्या कॉर्पोरेट सेंटर मुंबई अंतर्गत विशेषज्ञ संवर्ग अधिकारी म्हणजेच स्पेशलिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी नियमित तत्त्वावर भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये 2 वेगवेगळ्या जाहिरातींनुसार पदे भरली जात आहेत. पहिल्या जाहिरातीनुसार सहाय्यक व्यवस्थापक लॉ म्हणजेच असिस्टंट मॅनेजर कायदा विभागासाठी 20 जागा रिक्त आहेत, ज्यासाठी वयोमर्यादा कमाल 30 ठेवण्यात आली आहे. तर उपव्यवस्थापक लॉ म्हणजेच डेप्युटी मॅनेजर कायदा विभागासाठी 27 नियमित आणि 2 बॅकलॉग अशा एकूण 29 जागा आहेत, ज्यामध्ये कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. दुसऱ्या जाहिरातीनुसार बँक मेडिकल अधिकारी या पदासाठी 35 जागांची भरती केली जात असून यासाठीही कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. वयाची अट 31 मे 2026 रोजी गृहीत धरली जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तुम्हाला या पदांचे पात्रता, निकष, अनुभव आणि इतर सर्व तपशील पाहायचा असल्यास तसेच ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. वेबसाईट आहे www.sbi.bank.in/web/career/current openings. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया 24 जून 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदत संपण्यापूर्वी आपली पात्रता खात्री करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज नक्की सादर करावा. तर मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहिल्यानगर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO या उच्च पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे तर तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट किंवा फायनान्समध्ये MBA केलेले असावे अथवा बँकिंग किंवा कोऑपरेटिव्ह बँकिंगमधील CAIIB सारखी पदविका किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी असली तर तुम्ही पात्र आहात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवाराला बँकिंग किंवा फायनान्स क्षेत्रात मिडल किंवा सिनियर मॅनेजमेंट लेवलवर किमान 10 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. सोबतच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फिट अँड प्रॉपर निकषांची पूर्तता करणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांनी ही जाहिरात 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत आपला अर्ज आणि तुम्हाला अपेक्षित असलेला पगार नमूद करून पाठवायचा आहे. तुम्ही तुमचा अर्ज पोस्टाने, कुरिअरने, प्रत्यक्ष जाऊन किंवा recruitment@
amcbank.in या ईमेल आय डीवर सर्व आवश्यक कागदपत्रांसह पाठवू शकता. ही संपूर्ण महाराष्ट्रात 18 शाखा असणारी एक मोठी शेड्यूल्ड बँक आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही सुवर्णसंधी नक्की मिळवा. भरतीबद्दल अधिक माहितीसाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेटेड माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.